मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माहीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती इरावतीकडे येते आणि इरावतीला म्हणत असते की मी आता काय करू, मला ना कळतच नाही आहे. इरावती म्हणते आता झालंय काय. तर माही तिला सांगू लागते की आता ती रमा त्या अक्षयसोबत त्या हॉस्पिटलमध्ये जाईल. मग घरात कोणी मला पाहिलं तर मी काय करू. त्यावर इरा माहीला सांगते की तू गेस्ट रूममध्ये जाऊन बस ना. तर माही म्हणते की मी नाही बसणार. त्यावर इरा म्हणते ठीक आहे मग बस इथेच, आणि मग सगळ्यांनी जे काही प्रश्न विचारतील ना त्यांना तू उत्तर दे, तू कोण आहेस ती. त्याबरोबर गपचूप माही आता गेस्ट रूममध्ये जाऊन झोपायला ठरवते. तर इकडे आता पाहायला मिळतं की रमा आता अक्षयसोबत हॉस्पिटलमध्ये जात असते. त्याच वेळेला रमाने आता साडी नेसलेली असते म्हणून अक्षय म्हणत असतो की हे काय रमा, ड्रेस घाल ना, माहिती आहे मला तुला साडीमध्ये तुला आवडतं, कम्फर्टेबल वाटतं तरीसुद्धा. तर असं बोलून तो आता तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर इकडे मात्र तो डॉक्टरांना म्हणत असतो की 3 महिने झाले तरीसुद्धा काही सिम्पटम्स दिसत नाही डॉक्टर. तर इकडे मात्र डॉक्टरांना हे सगळं बोलणार अक्षय. तेवढ्यातच रमाला मळमळतं, रमाला उलटी होऊ लागते. तर डॉक्टर रमाला वॉशरूम कुठे आहे हे दाखवतात. तर रमा उलटी करायला जाते. तोपर्यंत डॉक्टर अक्षयला सांगू लागतात की नाही, त्यांना त्रास होतोय. खरं तर ना तुम्हाला ते सांगत नाही आहेत, तुमच्यापासून काहीतरी लपवतायत. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त त्यांची काळजी घ्यायला हवी, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. मला असं वाटतंय ना की तुम्ही काळजी घेत नाही, त्यांना खूप टेन्शन आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर हा परिणाम येतोय. डिलेवरीला या सगळ्याचा जास्त त्रास होऊ शकतो. डॉक्टरांनी अक्षयला हे सांगितल्यावर अक्षयला तर धक्काच बसतो. अक्षय म्हणत असतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगताय ना तर मी तिला कोणतीही कामं वगैरे करायला देणार नाहीत. आणि त्यानंतर आता अक्षय आणि रमा पुन्हा घराकडे येतात. त्याच वेळेला गाडीतून उतरल्यावर अक्षय रमाला तिची जास्तीत जास्त काळजी घ्यायला सांगत असतो आणि घरात इतर कोणतीही कामं करायची नाही असं देखील दटावून तो तिला म्हणतो. त्यावर रमा म्हणत असते की नाही करत मी कामं, मी आरामच करते. पण आता अक्षय ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला रमाचा हात पाहतो. रमाच्या हातावर आता काहीसे पिशवीचे वळण असतात आणि ती सगळे वळण पाहिल्यानंतर अक्षय म्हणत असतो की हे काय आहे मला सांग. त्यावर रमा अक्षयला म्हणत असते की प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावीच लागते का, तुम्ही कधीच स्वतःहून बघून समजू शकत नाहीस का. असं बोलून ती त्याच्यावर चिडलेली असते, कारण ती सांगूच शकत नसते ना कसले वळण आहेत ते. त्यामुळे ती आता शांत राहते. त्यानंतर आता अक्षय म्हणत असतो की मी गोळ्या आणायचे विसरलो आहे, डॉक्टरांनी काही तुझ्या गोळ्या दिल्यात त्यावेळी घेऊन येतो. आणि असं बोलून अक्षय आता तिकडनं गोळ्या आणण्यासाठी जातो. तर त्यावर रमा आता पुन्हा घरी चाललेली असते. त्याच वेळेला आता रमा मुकादमांच्या त्या बंगल्याकडे पाहते आणि मनात ठरवते की काही झालं तरीसुद्धा ना माझ्या बाळासाठी मी ही लढाई खेळते. मला ही लढाई जिंकायची आहे आणि माझ्या बाळाला त्याचे योग्य ते घर दाखवायचं आहे. असं देखील रमा आता त्या घराकडे बघून बोलत असते आणि पुन्हा एकदा त्या गेस्ट रूममध्ये जायला निघते. तर इकडे इरा त्या गेस्ट हाऊसमधून त्या माहीला जायला सांगते आणि म्हणत असते की जा, ती रमा आली. तर ती माही गेल्यानंतर इथे रमा येते. रमाच्या इथे इरासुद्धा असते. तर इराकडे आता समजत नसतं की रमाचं तोंड बघून रमाला नेमकं झालं आहे काय, कारण रमा एकदम टेन्शनमध्ये तिला दिसते. त्यावर इरा तिला विचारते काय गं, बाळाचे काही आहे का, लक्षात ठेव बाळाला काही झालं तर. त्यावर रमा म्हणते बाळाला कशाला काय होणार आहे, त्या बाळाची काळजी कशी घ्यायची ना ते मला माहिती आहे. तुम्ही ना माझी काळजी घ्या, माझा विचार करा, समजलं का. असं देखील रमा आता चांगलंच त्या इरावतीला खडसावते आणि तिला म्हणत असते की द्या मला पाणी, द्या मला पाणी हवं आहे. आणि असं बोलून तिच्याकडनं पाणी घेते. पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर ग्लासही तिलाच ठेवायला सांगते. अगदी इरावतीला रमा नोकरच बनवून टाकते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मला तर डॉक्टरांनी व्यवस्थित सांगितलं आहे, पण मला सांगितलं की कामं वगैरे करू नको, स्ट्रेस येईल म्हणून मी आता ठरवले आराम करायचा. आणि काय ना आराम केला तरच ते बाळ नीट होईल ना. असं देखील बोलून ती आता सगळी सेवा करून घेत असते. इकडे अक्षय माहीजवळ येतो. माहीजवळ आल्यानंतर तो अक्षय तिला म्हणत असतो की रमा आता तुला घरात कोणतीही कामं करायची नाही आहेत, जास्तीत जास्त आराम करायचा आहे.
तू जेव्हा काही कामं करतेस ना तर ते मला चालणार नाही मी पहिलेच सांगतोय तुला. आणि तू स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष दे, नाहीतर लक्ष ठेव काय करेन मी. तेवढ्यातच त्याने तिचा हात बघायला मागितलेला असतो. तर आता इथे माही तिचा हात दाखवते तर माहीच्या हातावर सुद्धा जसे रमाच्या हातावर वन होते ना तसेच दिसू लागतात. त्यानंतर आता फ्लॅशबॅकमध्ये लक्षात येतं की माहीने हे सगळं कसं केलं होतं. खरं तर रमा जी आहे ना ती इरावतीशी जेव्हा बोलत होती, तिच्या औषधांबद्दल सगळं काही सांगत होती, त्यावेळेला तिने सांगितलेलं की अक्षयने माझा हात पाहिला आहे, त्याला माझी मेहनत दिसली आहे, त्यामुळे हातावरचे डाग त्याला कळलेले आहेत. तर जा त्या माहीला सुद्धा सांग त्या हातावरती डाग करायला, कारण अक्षय नक्कीच पुन्हा एकदा ते डाग चेक करणार आहे असं देखील आता इकडे इरावती सांगू लागते. आणि त्यामुळे आता इरावती लगेचच माहीकडे जाते आणि माहीला ते डाग दाखवते, जे डाग सेम रमाच्या हातावर असतात आणि तसेच डाग तुझ्या हातावर सुद्धा तुला करायचे आहेत. रमाने ते जड पिशव्या करून उचलून ते हातावर असे वण आणले आहेत, तर तुला सुद्धा करावं लागेल. तिथे डंबेल्स उचलून ती आता आपल्या हातावर तसेच वण करून घेते. आणि त्यानंतर ती आता म्हणत असते की अक्षय हे सगळं बघितलं त्याला समजेलच ना, मग तो माझ्या ह्याच्यावर नक्कीच औषधोपचार करेल आणि मला मलम लावेल असं इथे माही ठरवते. आणि म्हणूनच इथे मात्र अक्षय जो आहे तो माहीवर भयंकर भडकलेला असतो. तो म्हणत असतो की रमा, तुला मी किती वेळा म्हटले की जड कोणतंही सामान उचलू नकोस, आता तू प्रेग्नेंट आहेस, मग काय गरज आहे हे सगळं करायची. रमा म्हणते, मी बसून काय करू, मला कळत नाही ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. आणि असं बोलून ती आता अक्षयचं मन जिंकायचा प्रयत्न करत असते. अक्षय आता माहीलाच म्हणजे रमाला म्हणत असतो की त्याच्या नजरेतून की लवकर गोळ्या खाऊन घे, तुला ना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या बाळासाठी. आणि असं बोलून तिच्या हातात गोळी देतो. आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष दुसरीकडे जातं तर ती गोळी लपवते उशीच्या मागे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं साईल आणि साईलची आई बसलेली असतात. त्याच वेळेला आता ते म्हणत असतात की रमाला आता 3रा महिना लागला असेल ना, कसं करत असेल सगळं. तेवढ्यातच ती फोनसुद्धा करते रमाला म्हणत असते की काय गं रमे, जमतंय का सगळं. रमा म्हणत असते की कुठे हो, मला ना आता ते फोडणीचे वास वगैरे सुद्धा ना सहन होत नाही आहे, पण काम तर करावंच लागणार ना, कसं करू कळतच नाही आहे. तर इथे साईलच्याही रमाला युक्ती देते आणि म्हणत असते की ते दोघे आहेत ना, ते इरावती आणि त्या माही त्यांना कामाला लाव ना, त्या कधी उपयोगी पडतील, त्यांना सुद्धा काम तर जमायलाच हवं ना. आता रमाच्या डोक्यात सुद्धा युक्ती येते. रमा आता लगेचच इरावतीला तिथे बोलवून घेते. मस्तपैकी ठोस आणि चहा पीत बसलेली रमा आता इरावतीला एक ऑर्डर्स देत असते आणि म्हणत असते की माझं एक तुम्हाला काम करायचं आहे. काय आहे ना, मला हे सगळं काही सहन होत नाही आहे, म्हणजे बायासाठी फोडणी वगैरे देणं मला उलट्यात त्रास होतो आहे, पण मला चिवडासुद्धा बनवायचा आहे बिझनेससाठी माझ्या, तर तो चिवडा तुम्ही बनवून द्यायचा आहे. ह्या ऐकल्यानंतर इराला धक्का बसतो. इराला धक्का बसल्यावर रमा इथं मस्तपैकी इराला ब्लॅकमेल करते. ठीक आहे, नाही द्यायचं आहे का, मग आता मलाच करावं लागेल, मग बायाचं काय होईल ते बघून घ्या. त्यावर इरा म्हणत असते की ठीक आहे करते मी. काय ना तू पैशांसाठी ना, खरंच त्या अक्षयसोबत सुद्धा त्या पैशांसाठी लग्न केलं आहेस, आम्हाला सुद्धा ह्या पैशांसाठी त्या बाय द्यायला तयार झाली आहेस, कशी असशील ग तू. त्यावर इथे रमा म्हणत असते मी पैशांसाठी नाही, मी माझ्या बाळाच्या हक्कासाठी लढते, कळलं ना, कारण ती माही ना तिचं काही नसताना सुद्धा या सगळ्यावर हक्क गाजवते आणि माझं हे सगळं काही आहे, तर मी का माझा हक्क गाजवू नको असं रमा सांगू लागते. तर इकडे मात्र अक्षयच्या केसांना तेल लावून देत असताना सीमा अक्षयला म्हणत असते की काय रे, रमाने अजून तिच्या आईला म्हणजे कावेरीला सांगितलं नाही आहे ती प्रेग्नेंट आहे ते. अक्षय तर चकित होतो. अक्षय म्हणतो काय आई, खरंच छोटी गोष्ट सांगणारी ही रमा आपल्या आईला ती प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तिने सांगितली नाही आहे. अक्षयने हे सगळं सीमाला सांगितल्यावर सीमाला सुद्धा धक्काच बसतो. तर इकडे आता रमा माहीला आणि इराला चिवडा बनवायला लावते. त्याच वेळेला ती त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते की कसा चिवडा बनवायचा आहे वगैरे सगळं काही सांगत असते. पण इथे माही मात्र हे सगळं करून वैतागलेली असते. रमा म्हणत असते की तोंड कमी चालवा आणि हात चालवा, म्हणजे कामं पटापट होतील. आणि इथे मात्र ज्या पद्धतीने तिने रेसिपी सांगितलेली चिवड्याची, तो खमंग चिवड्याचा वास अख्ख्या घरभर पसरलेला असतो. आणि त्याच वेळेला बाहेर जेव्हा सीमा येते तेव्हा सीमाला तो वास येतो आणि त्यामुळे सीमा जी आहे ती प्रचंड खुश होते आणि सीमा म्हणत असते की वाव, कसला मस्त सुवास सुटलाय, काय आहे काय नक्की. आणि त्यानंतर ती किचनकडे पाहते तर या दोघी जणी खूप जास्त घाबरतात. तर तुम्हाला ना हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.